समोर दिसत आहे तो अजस्त्र असा लिंगाणा फोर्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याला असं खूप महत्त्व, वैशिष्ट्य आणि महत्त्व प्राप्त झालं होतं. तर या ठिकाणी समोर गुहा आहे, त्या गुहेमध्ये जे गद्दार आहेत, या गद्दारांना या ठिकाणी या गुहेमध्ये ठेवलं जायचं. त्या गुहेमध्ये आत्तासुद्धा त्या ठिकाणी थोडेसे रिंग आहेत, लोखंडी रिंग आहेत, त्या ठिकाणी त्यांचे हात वगैरे बांधले जायचे. तर हा अलीकडून सुद्धा या जाता येत होता, पण पूर्वी फार पलीकडच्या बाजूने सुद्धा त्या ठिकाणी जायचे अनेक मार्ग आहेत. तर ह्या बाजूने उतरून लिंगाण्याच्या कडनं खालनं दरी, त्या दरीच्या उजव्या बाजून खाली तिकडं पानेगाव, जुनं पानेगाव आहे. या ठिकाणी तुम्हाला जळालेलं दिसत आहे, जळालेली काय जे वणवा लागलेलं आहे, तर ते गवत जळालेलं आहे. तर त्या ठिकाणी शेतीसाठी ते जाळं गेलेलं आहे. शेती आहे तिथं, खाचरं आहेत भाताची. तर तिथनं खालच्या बाजूला पुढे नवीन पानेगाव बसलेलं आहे. आणि पानेगाव परत पुढं वारंगी आणि परत पुढं निजाम छत्री धनगरवाडा वगैरे असे तसा रायगड जो दिसतोय आपल्याला, संपूर्ण दुर्गेश्वर रायगड तिकडे जाण्यासाठी मार्ग आहे. अनेक ट्रेकर्स या भागातून त्या ठिकाणी पदभ्रमंती करत आहेत. वातावरण खूप ढगाळ झालेलं आहे. खरं तर वनवे लागलेले आहेत बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी. तर त्यामुळे हे संपूर्ण धुरा सगळीकडे पसरलेला आहे. आणि या बाजूला आहे ते बोराटीची नाळ. या बोराटीच्या नाळेतनं दापोळी गाव आहे खाली, त्या दापोळी गावामध्ये आम्ही उतरलो होतो. तसंच ते वाळणकुंडापासून आम्ही परत इकडे वारंगी वगैरे असंच पुढं धनगरवाडा वगैरे आम्ही त्या ठिकाणी रायगडला त्या ठिकाणी गेलो होतो. या संदर्भात माझे व्हिडिओसुद्धा मी तयार केले. तर असा हा अजस्त्र लिंगाणा आहे. आज शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. भूषण समीर सर आहेत, कोंडे सर आहे, आम्ही तिघजण आलेलो आहोत. काही पलीकडच्या बाजूला माकड बसलेली आहेत. संपूर्ण नदी, काळ नदी सुद्धा आटलेली आहे. वाळणकुंडामध्ये फक्त पाणी दिसतंय. खाली ही काळ नदी पुढे सावित्री नदीला मिळते. या बाजूला आगाशिवाची नाळ आहे, फडताऱ्याची नाळ आहे आणि इकडं सिंगापूरची नाळ आहे. तर अशा प्रकारचं हे या ठिकाणची थोडीफार ऐतिहासिक माहिती आहे. मी तुम्हाला ती या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी ही कथन केली. तर या बाजूला असे काय आहे तर कोकण भाग, म्हणजे ह्या ज्या वाटा आहेत ह्या इतिहासकालीन वाटा आहेत आणि ह्या इतिहासकालीन वाटा अजून देखील आहेत. लोकवस्ती खूप कमी आहे. तर या बाजूनं सुद्धा आपल्याला इकडं चांदर वगैरे असा या भागामध्ये जाता येतं. पलीकडच्या बाजूला पानशेत वगैरे, पलीकडं धरण आहे, पलीकडं मुळशी तालुका होतं चालू. आता इथं जो आहे तालुका, तो आता जो जिल्हा आहे तो रायगड जिल्ह्याचा खालचा हा भाग आहे आणि इकडं ह्या बाजूला पुणे जिल्हा. तर असं हे वातावरण आहे. तर ह्या बाजूला पुढच्या बाजूला शिवतरगड आहे आणि त्याच पलीकडच्या बाजूला आपला घाट. धन्यवाद.